आपल्याला आयुष्यामध्ये रडवतो पण तोच जास्त आणि दुःख पण तोच जास्त देतो, ज्याला आपण आपल्या आयुष्यामधला अधिकार थोडंसं जास्त दिलेलं असतं आणि आपल्या आयुष्यामधलं ज्या सगळ्या काही गोष्टी जास्त त्याला शेअर केलेल्या असतात आणि ज्याला आपण जास्त आपल्या जवळचं मानलेलं असतं तोच जास्त आपल्याला आयुष्यामध्ये जास्त दुःख देतो आणि तोच जास्त आपल्याला रडवत असतो. काय मग बरोबर ना? बघा मी का रडली ते. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवलं, तरी मी तुम्हाला सांगते. तर आता इकडे मला करायची होती कैरीची चटणी आणि कांद्याची चटणी वगैरे, ते सगळं काही मिक्स करून तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे, शेवटपर्यंत बघा. तर रडवण्याचं असं काही कारण नाही आहे आणि इतकं कोणाला हक्क दिलेला नाही आहे की तो मला रडवू शकेल बरं का. आणि मी कधी कोणासाठी कधीच रडत नाही. तर मला आज इकडे कांद्यानी रडवलं होतं, कारण त्याला जास्त आपण हक्क दिलेला असतो, नेहमी आपण त्याच्या सतत सोबत असतो, नेहमी आपण त्याला जास्त जवळ केलेलं असतं आणि त्याच्याशिवाय आपला दिवस काही निघत नाही. दिवस पण त्याच्यापासूनच सुरू होतो आपला आणि शेवटसुद्धा. जसं की किचनमध्ये सकाळपासून स्वयंपाक करावा लागतो आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला स्वयंपाकाची तयारी करावीच लागते. मग त्याला जास्त हक्क दिलेला असतो ना, म्हणून जास्त बायकांना रडवण्याचा अधिकार हे फक्त कांद्यालाच आहे बरं का, दुसरं काही वेगळं नाही आहे. तर आपण जास्त हक्क ज्याला देतो त्यालाच तो जास्त रडवत असतो, हेच मला सांगायचं होतं. तर चला मग इकडे मी मस्त असे 2 ते 3 मोठे मोठे कांदे घेतलेले होते ना, ते कट करून घेतले बरं का. तर इकडे 5 वेळा निघालेले, पण मला एक समजत नाही बरं का, हे कांद्यावरती जे आहे ना 5 वेळा वगैरे निघतो ना वरचा, तर मधल्या बाजूला असं थोडंसं काळं म्हणजेच ब्लॅक कलरचं काय असतं हे मला कधी कळतच नाही. कधी पण मी बाजारमधून घेते वेळेस कांदे बघून पण घेते, तेव्हा तसं ब्लॅक वगैरे दिसत नाही, ब्लॅक जाणवत नाही. पण जेव्हा आपण कांदा वगैरे कट करतो ना आणि खूप दिवस आपल्याकडे राहतात ना, तेव्हा ते तसं होतंच. मग मला वाटतं हे असे का कांदे निघत असतात. मग ते काय होतं, कांदा कट करते वेळेस आपल्या हाताला पण लागलं जातं काळा कलर आणि ते कांद्याला वगैरे पण लागला जातो. आणि प्रत्येक वेळेस कांदा हे आपण धुवून भाजीमध्ये वापरत नाही ना, त्याच्यामुळे मला असे कांदे कट करते वेळेस जरा जास्त चिड येते बरं का. तर काय होतं मला तसं सांगा बरं, मला काही माहिती नाही, आजपर्यंत काही समजलं नाही. तर चला मग आपण मस्त असं, आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कैरीचं तक्कू कसं बनवायचं सांगितलं होतं, तर इथं मी तुम्हाला चटणी सांगणार आहे. तर इकडे 2 मोठ्या आकाराचे मी कांदे कट करून घेतले, त्यानंतर एक कट करून घेतला आंबा. त्याच्यावरची साल तुम्हाला काढून घ्यायची पूर्ण प्रमाणामध्ये, कारण निब्बर असेल तर काढून घ्यायचं, नसेल घेतला तरी चालतं. तर मी पण जेवढं मला निब्बर वाटलं ना तेवढं मी इकडे काढून घेतलेलं होतं. तर त्यानंतर बघा, ह्या पॉकेटमधला मी इथं जिरा यूज केलेला होता आणि हे खलबत्ता. आता तुम्ही म्हणाल मिक्सरमध्ये पण आपण चटणी करू शकतो, तर नाही, गावाकडे ना अशा खलबत्त्यामध्ये वगैरे हे अशी कांद्याची आणि कैरीची चटणी ना गावाकडे जरा जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते आणि अशा खलबत्त्यामध्ये वगैरे. तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बनवून पहा, याच्यामध्ये पण याची टेस्ट तुम्हाला वेगळीच लागेल आणि त्याची टेस्ट. तर हे माझ्याकडे मस्त असं गावाकडे असतो ना तशा पद्धतीचा खलबत्ता आहे बरं का. तर मस्त असं त्याला स्वच्छ धुवून घेतला. त्या पॉकेटमधला मी जिरा यूज केला आहे. तुम्ही कुठल्या कंपनीचा कुठल्या क्वालिटीचा यूज करता ते त्यात तुमच्यावरती डिपेंड आहे. तर इथे ना मी घेतलेला आहे जिरा 1 चम्मच. त्याला छान असं थोडंसं घासून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. थोडंसं घासून रगडून जर वाटला तर लवकर ते बारीक होतं. तर हे कैरी होती ना वरच्या बाजूने हिरवीच होती बरं का, आणि आतमधून पण हिरवीच होती, पण व्हिडिओजमध्ये ना थोडासा येल्लोसर कलर दिसत होता, म्हणजे पिकल्यासारखं. पण ते काही पिकलेली नव्हती, थोडासा रंग त्याचा चेंज झालेला होता. कारण कैरी जर आपण आणून ठेवली ना झाडाची 1-2 दिवसामध्ये त्याचा कलर चेंज होतोच. तर बघा, मी इकडे कैरी घेतली, थोडंसं वाटायला सुरू केलं. त्याच्यामध्ये मी जिरा टाकला होता. हवं तर तुम्ही तिथं ओवासुद्धा सगळं टाकू शकतो, पण मी ते टाकलेलं नाही आहे, ते स्किप केलेलं आहे मी. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतो. तर तिथे मी कैरी घेतली ना, ते पण अगोदर कुटून घेतली, बारीक करून घेतली. आणि त्यामध्ये आता मी तिखट, मीठ आणि थोडंसं तुम्हाला कुठला मसाला वाटत असेल, म्हणजे काळं तिखट टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतो. पण इथं फक्त मी ना
तिखट आणि मीठ हे दोनच यूज केलेलं आहे आणि थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आंबा कसं लवकर बारीक होत नाही ना आणि कांदा लवकर बारीक होतो आणि कांदा जर बारीक नाही झाला तरी खात्यावेळेस दाताखाली जरी आला तर कचकच लागत नाही आणि एवढं काही वेगळं लागत नाही. पण आंबा जे आहे ना म्हणजे ते कैरी जे आहे ना जर तशीच मोठी राहिली आणि खाताना दाताखाली आली तर आंबटपणा जरा जास्त जाणवतो आणि टेस्ट पण वेगळी जाणवते. त्यासाठीच ना अगोदर इथे आंबा टाकून मिक्स करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर मगच त्याच्यामध्ये कांदा हे करायचे. तर सर बघा इकडे चटपटीत झणझणीत आणि मस्त अशी मटमटीत कैरीची आणि कांद्याची चटणी रेडी झालेली आहे. आता मी इकडे कैरी कांदा चटणी असं मी याला म्हणत असते किंवा कैरीची चटणी असं म्हटलं तरी चालेल. कैरी म्हटलं की त्यामध्ये येतो कांदा. तर याच्या अगोदर मी तुम्हाला कैरीचं तक्कू कसं बनवायचं हे दाखवलं होतं. तर अजूनपर्यंत सीझन आहे चालू कैरीचं आणि वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला कैरीच्या दाखवणारच आहे. जसं की कैरीचं पणं वगैरे किंवा कैरीच्या आणखीन वेगवेगळ्या रेसिपीज वगैरे आहेत, वेगवेगळ्या चटणी वगैरे आहेत. त्याच्यामध्ये कैरीची एक भाजी पण आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. कसं होतं एक सीझनला जरी आंबा आणला 1-2 दिवस ठेवला ना लगेच कलर चेंज होतो, काहीतरी दुसरं खाण्यामध्ये येतो आणि रेसिपी करायची म्हटलं की 1-2 दिवस निघून जातात, मग ते तसेच दिवस निघून जात असतात. तर जसं जसं कैरी माझ्याकडे येईल तसं तसं मी तुम्हाला तर रेसिपी नक्कीच दाखवेल. तर हे कैरीची चटणी कशी झाली आहे सांगा आणि चला आता आपण जेवण वाढवून घेऊयात. तर इकडे मी केलेलं आहे वांग्याची भाजी, माझी खूप जरा जास्त फेवरेटच आहे बरं का. तर वांग्याची भाजी आणि इकडे केला होता मी साधा राईस, त्यासोबतच घेतली इकडे गरमागरम अशी चपाती आणि इकडे घेतलेली होती चटणी. आता मला चटणी काही इथे खायची नव्हती, मला दुपारच्या जेवणामध्ये नेहमी ताक लागतच असतं बरं का. मग 1 ग्लास म्हणा किंवा 2 ग्लास म्हटला तरी चालेल त्या ठिकाणी. तर मस्त असं मी घेतलेलं आहे ताक. आता तुम्ही म्हणाल ताकामध्ये काय आहे, तर त्यामध्ये मी टाकला होता थोडासा मसाला, गरम मसाला तुम्ही त्याला म्हणू शकतो. तर थोडासा गरम मसाला त्यामध्ये टाकलेला आणि मीठ टाकलेलं होतं आणि चम्मचने ते मिक्स केलं होतं. त्यामुळे ना त्या ताकाचा जे रंग आहे ना ते चेंज झाला होता. तर कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते सांगा बरं. मला वांग्याची भाजी माझ्या पद्धतीने एकदा मी तुमच्यासोबत ते पण रेसिपी नक्की शेअर करेल. वांगं जे आहे ना अख्खं ते मी भरून करत असते आणि 2 पद्धतीने करते. एक जे आहे ते झणझणी तिखट एकदम असतं, तर आज मी तशी केली नव्हती, थोडीशी नॉर्मली केली होती जे की राजला पण आवडेल. तर अशा पद्धतीने हे माझं दुपारचं जेवण होतं. तर चला मग पहिला घास आपण इकडे राजला भरूयात आणि कसं लागलं ते विचारूयात. तर राजला भरवलं, राजला तर मस्तच लागलं. तर चला नेक्स्ट टाईम जेव्हा माझा नवरा कैरी आणेल ना तेव्हा आणखी एक रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. बाय बाय.